चला. जय गुरुदेव. या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संहिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. जसं मी विचारलं की अग्निहोत्राला सुरुवात करायच्या अगोदर आपण मागचे 2-3 जे सेशन पाहिले त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वास्तुशास्त्राला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये पूजा घर देवघर कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दलचा आपण विचार पाहिला वास्तुशास्त्र अनुरूप. त्यानंतर आपण पाहिलं की देवघरामध्ये काही यंत्र असली पाहिजे तर त्यातली कुठली यंत्र कशी असली पाहिजे त्यामागचं सायन्स थोडंसं समजून घेतलं. श्रीयंत्राबद्दलची माहिती बघितली. मागच्या सेशनमध्ये आपण मागच्या सत्रात मंत्रांबद्दल जाणून घेतलं. त्याबरोबरीनच जसं पूजा घरामधल्या आपण काही गोष्टी महत्वाच्या माहीत पाहिजेत आणि प्रत्येक घरात असल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये अजून एक विषय आहे, अजून एक उपासना आहे जी प्रत्येकाने केलीच गेली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितले, ते म्हणजे अग्निहोत्र. आता हे अग्निहोत्र हे आपण लोकांनी काही कारणामध्ये त्याला धार्मिक विधीमध्ये घालून टाकलंय. खरं तर त्याला धार्मिक नाही म्हणता येणार आहे. अग्निहोत्र हे पूर्णपणे सायन्सवर बेस सायंटिफिक बेस त्याच्या मागे विज्ञान आहे आणि तो एक विधी आहे. जसं आपण पूजा करतो, आरती करतो त्याच्याप्रमाणे ते पण केलं गेलं पाहिजे असा एक तो एक विधी आहे. ज्या विधीमुळे किंवा जे करण्यामुळे वातावरणाची शुद्धी होऊन स्वास्थ्य प्रदान केले जाते. ह्याच्या आपण बोलतच आहोत. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा वास्तुशास्त्राच्या विषयाला आपण सुरुवात केली आणि पूजा घराबद्दल बोलतोय तेव्हा अग्निहोत्राचा वास्तुशास्त्राशी काय संबंध आहे. तर अग्निहोत्र त्या ज्या घरांमध्ये अग्निहोत्र केलं जातं त्या घरांमधले वास्तूचे दोष कमी होण्यासाठी मदत होते. वास्तूचे दोष कमी होतात म्हणजे जे काही आहे ते कमी नाही होणार, पण त्याचा इम्पॅक्ट त्याचा प्रभाव आपल्यावरती कमी होतो. कारण आपली ऊर्जा वाढते, घराची ऊर्जा वाढते. त्याच्यामुळे हा एक अतिशय चांगला उपाय सांगितलेला आहे घरामध्ये करण्यासाठी. ज्या घरामध्ये आपल्याला असं वाटतं की काही वास्तुशास्त्रीय दोष आहेत अशा घरांमध्ये. त्यामुळे अग्निहोत्र हे एक ट्रीटमेंट म्हणूनही केली जाते. अतिशय सुंदर, सोपी आणि अगदी कोणीही करू शकेल अशी ही विधी आहे, ते म्हणजे अग्निहोत्र. आता ह्याच्यामध्ये मी काही स्लाइड शेअर करते. अग्निहोत्र, ठीक आहे. तर आता हे काय आहे. तर जसं की आपण जेव्हा एक माणूस म्हणून विचार करतो तेव्हा आपल्याला कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तरी प्रॉब्लेम असू शकतात. तर ह्याच्यामध्ये बघा, कामाचं प्रेशर आहे, फॅमिलीमधले काही इश्यू असू शकतात, हॅरॅसमेंट असू शकते, नॅचरल काही प्रॉब्लेम असू शकतात किंवा काही आपत्ती असू शकते, नातेसंबंधामधले प्रॉब्लेम असू शकतात, ॲडिक्शन्स असू शकतात, अर्थव्यवस्था किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो आणि असे बरेच आरोग्याचे प्रॉब्लेम, असे खूप प्रॉब्लेम आपल्याकडे आयुष्यात आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये एक ना एक तरी ह्यातली गोष्ट ह्यातला प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. आणि मग ह्या सगळ्यांसाठी सोल्युशन काय. तर प्रत्येकासाठी वेगळं वेगळं औषध घ्यायचं का, प्रत्येकासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायच्या का, वेगवेगळे उपाय करायचे का. तर नाही, ह्या सगळ्यांसाठी असा एकमेव उपाय सांगितला आहे, तो म्हणजे अग्निहोत्राचा विधी. आता अग्निहोत्राचा विधी जो सांगितला आहे, तो अग्निहोत्राचा जो विधी आहे तो स्वस्थ जीवनासाठीच, म्हणजे त्याचा मेन मोटो हेतूच ते आहे की पूर्ण विश्वाला सुखी ठेवण्यासाठी, स्वस्थ ठेवण्यासाठीच सृष्टीचक्र जे चाललेलं आहे, निसर्ग जो चाललाय त्याचा आधार घेऊन काही औषधी गोष्टींचा उपयोग करून वातावरण शुद्धीकरण करणे, ज्याच्यामध्ये आपण बायोरिदम ज्याला म्हणतात त्याचा वापर करतो. दिवस 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 रात्रीचं जे चक्र असतो
त्याचा वापर करून अग्निहोत्राचा उपयोग केला जातो. आता ह्याच्यावरचं सायन्स काय आहे, तर अग्निहोत्र शब्दावरून समजते आपल्याला. अग्निहोत्र म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी कुठेतरी असणार आहे, हो की नाही? तर अग्निहोत्र म्हणजे काय, तर वेदांमध्ये सांगितलंय की अग्निमुखा वै देवाहा, म्हणजे सर्व देवतांना जर, हे हे वाक्य मी पूर्वीही बोलली होती तुम्हाला, आपल्या देवतांना जर प्रसन्न करायचं असेल तर त्याची सुरुवात अग्नीपासून होते. अग्नी हे मुख म्हटलं जातं आणि त्यामुळे अग्नी उपासनाचे संदर्भ आपल्या सगळीकडे मिळतात. कारण अग्नीशिवाय उपासना, एखादा विधी पूर्णच होऊ शकत नाहीये. आणि वेदांमध्ये सांगितलेलं आहे की 5 तत्व किंवा 5 पंचसाधन ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, कर्म आहे, स्वाध्याय आहे. तर ह्या जे पंचसाधन सांगितलेलं आहे त्याच्यामधला पहिला नंबर तो यज्ञासाठी दिलेला आहे. म्हणजे यातील यज्ञ ही उपासना जी आहे ती अतिशय सात्विक, चांगल्या प्रकारची, विशुद्ध. कारण अग्नी हा एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी नाहीये. पूर्णपणे प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला ती गोष्ट बघायला मिळते. आणि प्राचीन काळी ही उपासना, यज्ञाची उपासना, ही नित्य नियमाने प्रत्येक घरी केली जायची. आणि त्याच्यामुळेच ही उपासना जी आहे ती उपासना आपल्या सगळ्या वेदांमध्ये त्याचे रेफरन्स असे बघायला मिळतात. पण काळाच्या ओघामध्ये ही उपासना मागे पडली. पण ह्या उपासनेचं पुनर्जीवन जे केलंय, ही उपासना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलेलं आहे, ते काम केलेलं आहे अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराज. अक्कलकोटला जर तुम्ही गेला असाल, स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे, त्या स्वामी समर्थांच्या ज्या केंद्राचे अक्कलकोटला, तिथे गुरु मंदिर आहे, बाळप्पा स्वामींचा मठ. आता जर परत जाल तर नक्की जा. त्या मठामध्ये हे महाराज तिथे होते आणि त्यांनी पुन्हा ह्या यज्ञ उपासनेला पुनर्जीवित केलं. ह्या गजानन महाराजांचा जन्म 1918 सालचा आहे. 1918 ते 1987 सालापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास आहे. 1944 साली त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी ठरवलं की ही जी अग्नीची उपासना आहे ती आपण आपल्या देशाला परत द्यायची. आणि त्यावर त्यांनी काम चालू केलं. आणि परत आपला देश आणि त्यावर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा त्यांनी ही अग्नी उपासना पोहोचवली आणि त्याला नाव दिलं अग्निहोत्र. आज हा यज्ञ अनेक देशांमध्ये केला जातो. विश्वभर म्हणता येईल आपल्याला ह्या अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. मूळ स्थान आपलं भारत जसं मी म्हणता येईल. ह्या महाराजांनी नंतर शिवपुरीला, अक्कलकोट पासून साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे शिवपुरी नावाचं. तिथे त्यांनी अग्निहोत्राचं प्रतीक किंवा अग्नीचं प्रतीक, यज्ञाचं प्रतीक म्हणून हा स्तंभ उभा केला, ज्याला यज्ञस्तंभ म्हटलं जातं. सोमयागाचं प्रतीक आहे ते, वैदिक सोमयागाचं प्रतीक ते त्यांनी उभं केलं. शिवपुरी जे आहे, शिवपुरीला यज्ञनगरही म्हटलं जातं. आणि हे जे आहे अग्निहोत्राचं किंवा यज्ञाचं जे पुनर्जीवित काम त्यांनी केलंय, त्याचाच वारसा पुढे त्यांचे नातू जे आहेत, डॉक्टर पुरुषोत्तम राजीवमाले, हे आत्ता चालवत आहेत. हे महाराजांचे नातू आहेत आणि त्यांनी पूर्णपणे ह्या कार्याला वाहून घेतलंय. हे MD आयुर्वेद आहेत, डॉक्टर. त्यांनी स्वतः ह्या सगळ्याची जी काही इम्पॉर्टन्स आहे, जे काही सायंटिफिक त्याच्या मागची कारणं आहेत, ती समजून घेऊन हे अग्निहोत्र पूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा विडा उचलला आणि त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा ते काम चालू केलेलं आहे. तर आता हे जे अग्निहोत्र आहे, इतकं आपण ह्याच्यामध्ये बोलतोय, तर हे अग्निहोत्र आहे तरी काय, आता ते पाहूयात. तो विधी कसा करायचा हे समजून घेऊयात. त्यासाठी लागणारं काय साहित्य हे बघूयात. आणि कोण कशा प्रकारे करू शकतो ह्याच्याबद्दलची माहिती घेऊयात. कारण ते करणं महत्वाचं, विधी महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. ठीक आहे. तर हे जे अग्निहोत्र आहे, हे जे आहे विश्व फाउंडेशन,
हे डॉक्टर राजीव माले यांचं फाउंडेशन आहे, जे अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार करत आहे. हा, अग्निहोत्र. अग्निहोत्र करण्यासाठी काय लागतं तर पहिलं साहित्य बघूयात. मग नंतर ते करायचं कसं ते बघूया. त्यासाठी लागणारे आपल्याला यज्ञकुंड. छोटंसं यज्ञकुंड असतं. हे माझ्याकडे आहे ते. हे असं यज्ञकुंड असतं एवढ्या साईजचं. अगदी छोटंसं छान मस्त तांब्याचं बनवलेलं आहे हे. तर यज्ञकुंड असतं. त्या अग्निहोत्राच्या बरोबर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. त्याच्या खाली ठेवण्यासाठी स्टँड मिळतो हा, जो तांब्याचा आहे. तर त्या स्टँडवर आपल्याला ते यज्ञकुंड ठेवायचं असतं तिथे. त्याच्याबरोबर आपल्याला अजून काय लागणार आहे महत्वाचं, तर हे यज्ञकुंड. त्याच्या खाली ठेवायला ही चौकट किंवा स्टँड. त्याच्या खाली आपण काही गोष्टी तिथे ठेवू शकतो. दुसऱ्या काही पण चालू शकणार, वीट ठेवू शकणार आहे, फरशी ठेवू शकणार आहात. छोटीशी प्लेट असते तांब्याची. हा चमचा तूप वाहण्यासाठी, आणि हा चिमटा गोवऱ्या ज्या मिळतात त्या ठेवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला हे सगळं तांब्याचं साहित्य लागतं. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे, हे जरी खालच्या चारही गोष्टी असल्या तरी महत्वाचं म्हणजे यज्ञकुंड. यज्ञकुंड आपल्याला हवंच आहे, आणि तांब्याचं. पुढे आपल्याला लागणार आहेत शेणाच्या गोवऱ्या, गाईच्या शेणाच्या, किंवा गोवंश म्हटलं जातं त्याच्यामध्ये. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या. नंतर आपल्याला लागणार आहे गाईचंच तूप. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत अक्षता किंवा तांदूळ. आणि नंतर आपल्याला लागणार आहे तो भीमसेन कापूर. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, गोवऱ्या आणि तूप, हे जे आहे तिथे मी स्पेशली सांगितलं की हे गाईच्याच किंवा गोवंशाच्याच आपल्याला असल्या पाहिजेत. आपल्या सगळ्यांना माहितीये की गोमेय म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या ज्या काही पाच गोष्टी, ज्याला पंचगव्य सुद्धा म्हटलं जातं, जसं दूध, तूप, दही, गोमूत्र आणि शेण, हे जे पंचगव्य आहे, ह्या पंचगव्याला इतका इम्पॉर्टन्स का दिलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये, आणि त्याचाच वापर इथे अग्निहोत्रामध्ये का केला आहे. आपल्या वेदांमध्ये पंचगव्यांचे संदर्भ खूप ठिकाणी बघायला मिळाले आहेत. पंचगव्याबद्दलचा एक श्लोक असा आहे की यत्त्वग स्थित गतम पापम देहे तिष्ठती मामके. म्हणजे हे जे पंचगव्य आहे, त्याचा आपल्या शरीराला उपयोग कुठेपासून कुठेपर्यंत होतो, तर तुमच्या त्वचेपासून हाडापर्यंत ते जे काही दोष आहेत ते सगळे नाहीसे करायचे काम हे पंचगव्य करतात. म्हणून ह्या पंचगव्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व दिले, कारण त्याचं रिझन हे आहे. मग प्रत्येक ठिकाणी आपण ह्याचा वापर करतो. प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येतं की तूप कुठलं वापरायचं, तर गाईचं वापरायचं. शेणाचा वापर आपण अगदी बघितलेला आहे. वास्तुशास्त्रामध्ये पण खूप वरच्या लेवलपर्यंत गाईच्या शेणाचा वापर केला जातो. इथे सुद्धा अग्निहोत्रामध्ये इवन दही, दूध, गोमूत्र सुद्धा, जे आपण बघितले मेडिकली पण गोमूत्राचे खूप सारे फायदे बघायला मिळतात. त्याचे पंचगव्य आहे, हे पंचगव्य खूप महत्वाचं ठरतं. त्यातल्या दोन गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या हव्यात आणि गाईचं स्तूप हवंय. ते स्पेसिफिकली इथे सांगितलेलं आहे. नंतर पुढे जाऊयात आपण, की हे सगळं साहित्य गोळा केल्यानंतर हे करायचं केव्हा असतं आणि कधी कसं करायचं असतं. तर हे जे अग्निहोत्र आहे, हा जो विधी आहे, ही जी प्रोसिजर आहे, हा जो छोटासा यज्ञ आहे, हा करायचा केव्हा, तर रोज सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला. म्हणजे रोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो ती वेळ, ती वेळ, आणि रोज सूर्य मावळतो ती वेळ, ती वेळ महत्वाची आहे. अग्निहोत्र करण्यासाठी ती वेळ महत्वाची आहे. ती वेळ पाळणं गरजेचं आहे. कारण जसं मी सांगितलं की हे निसर्गाच्या चक्राबरोबर चालणारं शास्त्र आहे. त्यामुळे सूर्य जेव्हा उगवला त्या त्या जागेप्रमाणे, स्थानाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला अग्निहोत्र करावं लागणार आहे. आता ह्या वेळा आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेल्या असतात, किंवा ह्या विश्व फाउंडेशनचं त्यांचं स्वतःचं एक ॲप आहे, ज्या ॲपमध्ये तुमच्या स्थानिक सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा दिलेल्या आहेत. आता त्या वेळेला ती वेळ अशी का ह्यांनी महत्वाची घेतलीये आणि त्याच वेळेला का हे करायला सांगितलेलं आहे, हे समजून घेतलं तर ते का करायचं हे लक्षात येऊन जाईल तुम्ही.
अग्निहोत्र सांगितले सूर्यास्ताला करायचं आणि सूर्योदयाला करायचं आणि सूर्यास्ताला करायचं. ह्या दोन वेळा ह्या दोन वेळा अशा आहेत, ती एक्झॅक्ट टायमिंग तुम्ही कॅलेंडरमध्ये बघाल. अगदी आत्ताचा सूर्यास्त जो आहे 6:02 अगदी असा दिलेला असतो. मिनिटापर्यंतची वेळ तिथे दिलेली असते. ह्या दोन वेळा अशा आहेत ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये ज्या काही तीन नाड्या काम करतात, डावी, उजवी आणि एक मधून जाणारी, ज्याला सुषमा नाडी म्हणतात. ह्या ज्या तीन नाड्या काम करत असतात, त्या तिन्ही नाड्यां अशा काही सिच्युएशनला असतात, अशा काही एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करतात, की ज्यामुळे तुम्ही तुमची सात चक्र बॅलन्स होऊन तुम्ही डायरेक्टली आकाश तत्वाशी कनेक्ट होता. ही एक वेळ अशी आहे की त्या वेळेला आपल्यामध्ये हे सगळं आपल्या शरीराचं जेव्हा हे गणित घडतं, तेव्हा आपल्यामध्ये देवत्व असतं. दिस इज अ व्हेरी हाय पोझिशन ऑफ मेडिटेशन. आणि ह्या दोन वेळाच फक्त त्या आपल्या शरीराच्या त्या एका लाईनला येतात, किंवा ती बॉडीची एक पोझिशन आणण्यासाठी फक्त त्या दोन वेळा असतात पूर्ण 24 तासांमध्ये. आणि जर आपण त्या वेळेला जर देवत्वापर्यंत पोहोचू असू, त्या मिनिटाला जर तिथेपर्यंत पोहोचू असू, तर त्या वेळेचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. म्हणून साठी हे सगळं केलेलं आहे. मग त्या वेळेचा उपयोग कसा करून घ्यायचा, तर तिथे त्या वेळांबरोबर काही मंत्र म्हणायचे आणि ते मंत्र म्हणत अग्नी प्रज्वलित करून अग्नीमध्ये काही आहुती द्यायच्या. म्हणजे एक छोटासा यज्ञ तिथे आपल्याला करायचा आहे. आणि त्या वेळेला तो यज्ञ, ते मंत्र म्हणून नंतरची 2 मिनिटं आपल्याला तिथे छान शांतपणे बसून मेडिटेशन करायचंय. म्हणजे त्या दोन वेळी, ज्या काही 24 तासातल्या 2 वेळा आपल्याला सापडतात, त्या 2 वेळेला आपल्याला मंत्र म्हणून आपल्या शरीरातली एनर्जी जी काय आहे त्याचा आपल्यासाठी चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि ह्यातून हे अग्निहोत्राचे नंतर आपण फायदे बघणारच आहोत. त्यामध्ये आपण काही मंत्र म्हणून त्या लेवलला ती जी वेळ आहे ती आपल्याला चांगल्या कामासाठी वापरायची, सोप्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर. कुठलं चांगलं काम? एक तर छोटा यज्ञ करायचा, मंत्र म्हणायचा आणि 2 मिनिटाचं मेडिटेशन करायचं. आता हे अग्निहोत्र त्या वेळेला सूर्योदय आणि सूर्यास्ताला करायचं हे समजलं. आता ते करायचं कसं? हे जे आता साहित्य लागतं आपण ते बघितलं. हे जे पात्र दाखवलं होतं त्या पात्रामध्ये गौऱ्यांची मांडणी करायची. अगदी एक गौरी, 4-5 पीस आपले गौऱ्याचे छोटे छोटे तुकडे त्याच्यामध्ये एकावर एक छान रचायचे. त्यानंतर मधल्या एका तुकड्याला गाईचं तूप लावायचं व्यवस्थित. तो तुकडा मध्ये सेंटरला ठेवायचा आणि बाकीच्या गौऱ्यांवरती सुद्धा तूप तिथे घालायचं आणि कापराणी वरती भीमसेन कापूर घालून त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा. हे केव्हा करायचं? तो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या 2 ते 3 मिनिट अगोदर हे सगळं करून रेडी करून ठेवायचं, जेणेकरून ती वेळ झाली की आपल्याला समोर यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला असला पाहिजे आणि त्यावेळेला आपल्याला 2 मंत्र म्हणून 2 आहुती त्या यज्ञामध्ये टाकायच्या. त्यामुळे त्या वेळेला सुरुवात नाही करायची ही सगळी प्रोसिजर करायला. अगोदरची 2 मिनिटं हे सगळं घेऊन हे सगळं तयार करायचं आणि त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा, जेणेकरून त्या 2 मिनिटांमध्ये आतमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तो अग्नी प्रज्वलित व्हायला हवाय. आता त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर इथे आपण तो अग्नी प्रज्वलित केलाय. दुसऱ्या प्लेटमध्ये अक्षदा घ्यायच्यात, ज्याला आपल्याला थोडंसं त्याला तूप लावून ठेवायचंय. तुपामध्ये अक्षदा घोळवून घ्यायच्यात. अक्षदा अगदी 2च चिमूट, कारण आपल्याला 2च मंत्र म्हणायचे आणि 2च आहुती द्यायच्यात. त्यामुळे वाटीभर सुद्धा नाही, अगदी 2 चिमूट अक्षदा आपल्याला तिथे लागणार आहे, ज्याला तूप माखून घ्यायचं आणि हे सगळं रेडी करून ठेवायचं. समोर यज्ञकुंडामध्ये तो अग्नी प्रज्वलित झालेला आहे. आपल्या हातामध्ये 2 चिमूट अक्षदा आहेत प्लेटमध्ये तुपाने माखलेल्या. आणि सूर्योदय किंवा सूर्यास्ताची ती वेळ झाली की आपल्याला मंत्र म्हणून त्या 2 आहुती द्यायच्यात तिथे. तर हे मंत्र कुठले आहेत? तर ह्याच्या वेळी सूर्योदयाला वेगळा मंत्र म्हटला जातो आणि सूर्यास्ताला वेगळा मंत्र म्हटला जातो.
मंत्र म्हटलं तर घाबरून जायचे असं खूप मोठे काही मंत्र बिलकुलच नाही आहेत त्याच्यामध्ये. अगदी साधे सिंपल 2 मंत्र तिथे सांगितलेले आहेत. हा जो आहे पहिला, सूर्योदयाच्या वेळेस म्हणायचा मंत्र आहे. सूर्याय स्वाहा, सूर्याय इदम न मम, ही पहिली लाईन म्हणायची आणि पहिली आहुती अर्पण करायची अग्नीमध्ये. चिमूटभर अक्षदा अर्पण करायच्या आहुतीमध्ये, चिमूटभर अक्षदा त्या अग्नीमध्ये अर्पण करायच्या. दुसरा मंत्र, दुसरी लाईन, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम, असं म्हणून दुसरी आहुती अर्पण करायची. हा झाला सूर्योदयाचा मंत्र. सूर्यास्ताला काय करायचं? सूर्यास्ताला फक्त हा सूर्याय नमः, हा सूर्याच्या जागी शब्द आलेला आहे अग्नेये. तर सूर्यास्ताच्या वेळेस अग्नेये स्वाहा, अग्नेये इदम न मम, पहिली आहुती किंवा पहिली अक्षराची चिमूट आपण अग्नीमध्ये अर्पण केली. आणि पुढचं, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदम न मम, अशी म्हणून दुसरी आहुती त्याच्यामध्ये अर्पण केली. झालं, अग्निहोत्र झालं. एवढी साधी सिंपल प्रोसिजर आहे ह्याची. आणि मंत्र सुद्धा खूप मोठे नाहीत, अगदी छोटेसे मंत्र आहेत. पण हे 2 आहुती झाल्यानंतर जोपर्यंत समोर अग्नी आहे तोपर्यंत 2 मिनिट साधारणपणे हे लागतात, हा अग्नी सगळा शांत होण्यासाठी. आपण शांतपणे बसून तिथे डोळे मिटून ध्यान करायचे, जेणेकरून त्या ऊर्जेचा, त्या एनर्जीचा, त्या वातावरणाचा आपल्याला फायदा व्हायला हवाय. अशा प्रकारे हे अग्निहोत्र केलं जातं. बस, किती साधी सिंपल प्रोसिजर आहे. फक्त 5 मिनिट अगोदर कामाला लागायचं, अरेंज करायचं प्रॉपरली सगळ्या शेण्या किंवा गोवऱ्या, अग्नी प्रज्वलित करायचा. 2 मिनिटामध्ये छान अग्नी समोर पेटतो. अग्नी पूर्ण पेटल्याशिवाय अग्नीत आहुती देत नाहीत किंवा धूर असलेल्या यज्ञकुंडामध्ये आहुती दिली जात नाही. त्यामुळे अग्नी छान प्रज्वलित होणं गरजेचं आहे. म्हणून कापराचा वापर सांगितलेला आहे. भीमसेन कापराचा वापर आपण करतो, जो नॅचरल बनवलेला आहे तशा प्रकारे. आणि मग पूर्ण अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा ती वेळ जेव्हा येईल तेव्हा तो पहिला मंत्र म्हणायला सुरुवात करून द्यायची आणि पहिली आहुती अग्नीत गेली पाहिजे. अशा प्रकारे 2 आहुतींमध्ये अग्निहोत्र विधी संपन्न होतो. आणि नंतरच्या 2 ते 3 मिनिटामध्ये तो अग्नी पूर्णपणे शांत होतो. आणि पूर्णपणे 5 ते 7 मिनिटामध्ये हा पूर्ण अग्निहोत्राचा विधी पूर्ण होऊन जातो. चॅलेंज काय असतं? चॅलेंज फक्त हेच आहे की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाळाव्या लागणार आहेत. आता हे जे सांगितलं मी आता अग्निहोत्र, हे बरोबर त्या 12-12 तासाला आहे ना, सूर्योदय त्यानंतर 12 तास आणि सूर्यास्त होणार, परत 12 तास आणि सूर्योदय होणार. ह्या 12 तासाचं जे सायकल आहे त्याला बायोरिदम म्हटलं जातं, ज्याला निसर्गाचं तालचक्र म्हटलं जातं. ह्या वेळेपर्यंतच ते केलं जातं, कारण सकाळी केलेल्याचा इफेक्ट संध्याकाळपर्यंत दिसणार, संध्याकाळी केलेल्याचा इफेक्ट हा सकाळपर्यंत दिसणार. पूर्वी प्रत्येक घरामध्ये हा यज्ञ किंवा अग्निहोत्र केलं जायचं. आताही आपण हे करू शकतो. प्रोसिजर सांगितली आहे, अगदी साधी सिंपल आहे. सामान काही जास्त, साहित्य काही जास्त लागत नाही, पण उठून करणं गरजेचं आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला ती वेळ पाळता आली किंवा त्यावेळेला तुम्ही घरी नसाल, कुठेतरी ट्रॅव्हल करत असाल, बाहेर कुठे असाल, तर ही अग्निहोत्राची पूजा मानस पूजा केली तरी चालते. शांतपणे बसून तुम्ही जे काय करताय ते सगळं मनामध्ये त्याची मानस पूजा करायची, मंत्र म्हणायचे त्यावेळेला अगदी, आणि अग्निहोत्र विधी संपन्न करायचा मनामध्ये. अशी केली तरी चालते. पण हा कधीतरीच सांगितलेला आहे. इतर वेळी मात्र हा तुम्हाला प्रत्यक्षात प्रत्येक दिवशी, रोज दिवसातनं 2 वेळा हा घरात करावा लागणार आहे. ह्याला इतकं का इन्सिस्ट करतोय आपण, की का बाबा करा करा अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, असं का सांगतोय? कारण अग्निहोत्रावरती जे सांगितलं मी सुरुवातीला, की ह्याचे खूप फायदे आपल्याला बघायला मिळालेत ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यावर खूप रिसर्च झालाय
आणि म्हणूनच आता इतक्या ह्याने आपण सांगतोय की नाही, करा अग्निहोत्र, करा अग्निहोत्र करा. आता त्याच्या थोड्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊयात की काय काय करायचंय. इथे त्याचं साहित्याची यादी दिलेली आहे परत ना. तर जेव्हा ह्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते किंवा ह्याच्या फायद्यांबद्दल बघितलं जातं, तर अग्निहोत्र हे फक्त घरातच करता येतं का? नाही. अग्निहोत्र हे तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही घरातल्या कुठल्याही रूम मध्ये करू शकता, गार्डन मध्ये करू शकता, व्हरांड्यामध्ये करू शकता, शेतीमध्ये करू शकता, मंडपामध्ये करू शकता. जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही अग्निहोत्र करू शकता. त्याला स्पेसिफिक असं कुठलं काहीच नाहीये की इथे बसूनच केलं गेलं पाहिजे. फक्त महत्वाचं काय आहे, त्या वेळेला ते केलं गेलं पाहिजे. त्यामुळे अग्निहोत्र करण्यासाठी कुठलीही जागा चालते. महत्वाचं काय इथे, की स्थानिक म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथले सूर्योदय आणि सूर्यास्ताचं पालन केलं गेलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. की कॅलेंडरमध्ये दिलेले आहेत ते कदाचित दुसऱ्या गावचे पण असू शकतील, पण तुमच्या गावातला सूर्योदय सूर्यास्त बघितला गेला पाहिजे. एक स्पेसिफिक आकाराचं तांब्याचं भांड महत्वाचं आहे तिथे. गोवऱ्या ज्या गोवंशाच्या आहेत त्याच महत्वाच्या आहेत. गाईचं तूप आणि 2 मंत्र, हे एवढंच तिथे मेन नियमामध्ये सांगितलेलं आहे. अग्नी प्रज्वलित केल्यानंतर ध्यान करणं उपयोग महत्वाचं ठरतं, कारण तरच आपल्याला त्या सगळ्या ऊर्जेचा उपयोग करून घेता येणार आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे अग्नी प्रज्वलित केल्यानंतर तिथे समोर बसून ध्यान करू शकता. जर ग्रुपमध्ये करणार असाल तर कोणीतरी एकाने अग्नी तिथे प्रज्वलित करून एकाने आहुती दिली तरी तरी चालते, आणि बाकीच्यांनी त्याच्या सभोवताली बसून त्या ऊर्जेचा फायदा करून घेता येतो. अशा प्रकारे आपल्याला ते करता येतं तिथे. कुठेही तुम्ही करू शकता अग्निहोत्र, कुठेही आणि कोणीही करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला लेडीज, जेंट्स, मुलं ह्याचं काही बंधन नाहीये. ह्याला जातीपातीचं काही बंधन नाहीये. ह्याला वयाचं कुठलंही बंधन नाहीये. कोणीही करू शकतं. तुम्हाला जर खाली बसून करता येत नसेल तर हे सगळ्या साहित्याची रचना तुम्ही टेबलवर करून, खुर्चीवर बसून सुद्धा अग्निहोत्र करू शकता. पण करणं, अग्नीमध्ये आहुती देणं त्यावेळेला, हे महत्वाचं ठरतं. ते केलं गेलं पाहिजे. आणि अशाच प्रकारे हे तर आपण आपल्या घरात करतो, जे काही आपण करणार आहोत. अशाच प्रकारे सामूहिक अग्निहोत्राचे खूप मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. जिथे कुठे तुम्हाला असं वाटेल की सामूहिक अग्निहोत्राचे कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, तिथे नक्की जा. तिथल्या अग्निहोत्राच्या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तिथे जाऊन मंत्र म्हणा. कारण एवढ्या अग्निहोत्रांमुळे, सामूहिक केल्यामुळे जी काही ऊर्जा तिथे तयार होणार आहे, त्याचा खूपच चांगला इफेक्ट, खूप चांगले रिझल्ट आपल्याला असतात, आपल्याला मिळतात. हा जो फोटो आहे, हा फोटो हिंदू सेवा समितीचा खूप मोठा प्रोग्राम गेली 4 दिवस पुण्यात चालू आहे. पहिल्या दिवशी श्री मोहन भागवत सर आलेले होते त्याच्या उद्घाटनाला. आणि रोज संध्याकाळी तिथे सूर्यास्ताला अग्निहोत्र चालतं, सामूहिक अग्निहोत्र. हा कालचा फोटो आहे, जिथे मी होते काल. मी अग्निहोत्राची व्हॉलेंटिअर म्हणून काम करतेय. 2009 पासून अग्निहोत्र माझ्याकडे केलं जातं. मी स्वतः अग्निहोत्र करते आणि जिथे कुठे असेल तिथे सहभागी होऊन मी माझी सेवा देते. तर इथे काल 400 लोकांनी सामूहिक अग्निहोत्र केलं आणि आम्ही 400 लोकांची इथे तयारी करून ठेवली होती, पूर्ण अशा प्रकारे सगळी कुंडांची रचना करून. अतिशय सुंदर, शिस्तबद्ध प्रमाणे आणि अगदी ती वेळ पाळून तिथे अग्निहोत्र पार पडलेलं आहे. अग्निहोत्र, अग्नी प्रज्वलित केल्यानंतरचे, मंत्र म्हटल्यानंतरचे हे मेडिटेशनचे काही फोटोग्राफ्स आहेत. सामूहिक अग्निहोत्राचे रिझल्ट खूप सुंदर बघायला मिळतात. जिथे कुठे असेल तिथे नक्की सहभागी व्हा. हा आजचा फोटो आहे. आज संख्या जास्त होती म्हणून मंडपाच्या बाहेर पूर्ण अरेंजमेंट केली ही. आज संध्याकाळी सूर्यास्ताचा हा अग्निहोत्राचा फोटोग्राफ आहे.
तिथलाच हिंदू सेवा समितीचा जो प्रोग्राम चालू आहे पुण्यामध्ये SP कॉलेजच्या ग्राउंडवरती, हे सगळे 4 दिवस संपन्न झालं. आज त्याचा शेवटचा दिवस होता. हे तिथले फोटोग्राफ्स आहेत. तर अशा प्रकारे सामूहिक अग्निहोत्र सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला पुढाकार घेऊन करायची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरात, सोसायटीमध्ये, मंदिरांमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे सामूहिक अग्निहोत्र करू शकता, ज्याचे रिझल्ट सगळ्यांनाच चांगल्या मिळतात. हे काही सामूहिक अग्निहोत्राचेच फोटोग्राफ आहेत, वेगळ्या ठिकाणी केलेले. आता हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढं सगळं केलं जातंय, एवढे लोक ह्याच्यामध्ये सहभागी होतात, ह्याचे काहीतरी कारण तर आहेतच ना. तर जेव्हा ह्याच्यावर खूप रिसर्च केला गेला, तेव्हा असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काय मजा आहे, का केलं गेलं पाहिजे. सगळ्यात पहिलं, जेव्हा अग्निहोत्र, जे कोणी, आता अग्निहोत्राबद्दल अजून एक सांगायचं आहे. भोपाळ दुर्घटना, भोपाळ गॅस दुर्घटना सगळ्यांना माहिती आहे. आपण फार छोटे होतो तेव्हा, है ना, म्हणजे मी तरी छोटे होते तेव्हा, पण माहिती आहे आपल्याला, ज्याचे इफेक्ट अजून सुद्धा, जे कोणी पीडित आहे ती लोक अजून सुद्धा त्याचे इफेक्ट त्यांच्या बॉडीवरती झालेत. कारण तो विषारी वायू शरीरामध्ये गेल्यामुळे खूप जीवितहानी तिथे आपल्याला बघायला मिळाली झालेली. पण जेव्हा त्या भोपाळ दुर्घटने झाल्यानंतर तिथे सगळं, जे काही तिथे आहे तिथलं सगळं जेव्हा त्यांनी चेक केल्या, सगळ्या गोष्टी पाहिल्या, सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटनी, तेव्हा त्या भोपाळमध्ये त्यांना त्या वायू दुर्घटनेच्या त्या परिसरामध्ये एक घर असं सापडलं की ज्या घरामध्ये जीवितहानी झाली नाही. का बरं असं घडलं असेल? का त्यांच्या घरापर्यंत तो वायू आलाच नाही का? का त्यांच्या घराला असं काही प्रोटेक्शन होतं की जेणेकरून त्याचा इफेक्ट त्यांच्यापर्यंत झाला नाही, किंवा त्या घरातल्या लोकांना त्याचा इम्पॅक्ट नाही दिसला? जेव्हा त्याच्यावर अभ्यास केला तेव्हा असं समजलं की ते पूर्ण कुटुंब त्या घटनेच्या गेली 15 वर्ष अगोदरपासनं दररोज घरामध्ये अग्निहोत्र करत होतं. म्हणजे जर एखादी गोष्ट आपण नित्य नियमाने केली तर त्याचे रिझल्ट, त्याचे परिणाम कुठल्या प्रकारे आपल्याला दिसतात, ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे. रिसर्च तर पुढे मी सांगणारच आहे कशा कशावर झाला आणि त्याचे रिझल्ट काय सांगतात. पण हे अतिशय सुंदर आणि बोलकं उदाहरण म्हणजे हे आहे. त्यामुळे नित्य नियमाने करायला हा विधी केला तर काही दिवस, काही महिने, काही वर्षानंतर आपल्या लक्षात येईल की आपण कुठे आहोत, ते कुठल्या एनर्जीमध्ये राहतो, कुठल्या ऊर्जेमध्ये राहतो ते. ह्याच्यावर जेव्हा सायंटिफिकली काही रिसर्च केले गेले, त्याच्यामध्ये कुठे कुठे आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले बघायला मिळाले, तर फिजिकल वेलनेस, आपल्या शारीरिक क्षमता, आपल्या शरीराची शारीरिक क्षमता खूप चांगल्या प्रकारे निरोगी राहिलेली अशी बघायला मिळते, जी लोक अग्निहोत्र करतात किंवा जी लोक अग्निहोत्राच्या सानिध्यामध्ये असतात. ह्याच्या हा जो रिसर्च केला आहे, जेव्हा हे कन्क्लुजन कशावरनं काढलंय, त्याच्यामध्ये साधारणपणे 25 ते 65 एवढ्या मोठ्या वयोगटामधले दोन्ही पुरुष आणि स्त्री असे दोन्ही वयोगटांच्या लोकांवरती हा अभ्यास केला गेला. आणि त्यातून हा रिसर्च इथे शोधून काढलाय की आपल्या शारीरिक ऍक्टिव्हिटीज किंवा शारीरिक फिजिकल वेलनेसवरती ह्याचे रिझल्ट खूप चांगले बघायला मिळतात. अग्निहोत्र आणि वातावरण, त्याचं उदाहरण मी आत्ताच तुम्हाला दिलं. आणि ह्याचाच परिणाम म्हणून घरातले वास्तुदोष कमी होण्यासाठी अग्निहोत्राचा हातभार खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतो. जिथे जिथे आपल्याला अग्निहोत्र होतं त्या त्या ठिकाणी आपल्याला वातावरणामध्ये खूप चांगल्या ऊर्जांचं सानिध्य बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे वातावरणाचे शुद्धीकरण करायचं काम अग्निहोत्र करतं.
अग्निहोत्र आणि शेती. आता शेतीसाठी ह्याचा वापर कसा काय होतो? तर आपण हे अग्निहोत्र सामूहिकरित्या किंवा एकटे आपल्या शेतीमध्ये करू शकतो. ही एक गोष्ट झाली. पण अग्निहोत्र केल्यानंतर खाली जे राख किंवा ज्याला भस्म म्हणतो ते शिल्लक जे राहतं, त्याचा वापर जर आपण शेतीमध्ये केला तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे रिझल्ट त्याच्यामध्ये बघायला मिळतात. शेतीची गुणवत्ता, मातीची गुणवत्ता वाढण्यासाठी ह्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग झालेला बघायला मिळालेला आहे. आणि त्याचा परिणाम पिकांवरती होतो, पिकांच्या क्वालिटीवरती बघायला मिळालेला. त्यामुळे अग्निहोत्र फक्त घरासाठीच किंवा आपल्यासाठीच उपयोगाचं नाहीये, तर पूर्ण जिथे खूप सारे आपण आता कीटकनाशकं मारून मारून शेतीची किंवा मातीची गुणवत्ता खूप खराब करून टाकली आहे, तिथं आपल्याला हा उपाय करणं गरजेचं आहे आणि आपण करू शकतो, आपल्या हातात आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी स्वतः अग्निहोत्र करते आणि माझ्याकडे जे काही भस्म त्याचं तयार होतं, राख जी त्याची तयार होती, ती खूपशा माझ्या प्रोजेक्टमध्ये मी बांधकामामध्ये वापरायला देऊन टाकते. कारण ते जमा खूप होतं माझ्याकडे. किंवा झाडांमध्ये घालायला, गार्डनमध्ये घालायला देऊन टाकते. कारण त्याच्यामध्ये जे काही आहे ते सगळं, जी काही ऊर्जा त्याच्यामध्ये साठलेली आहे ती सगळी तिथेपर्यंत जायला मदत होते. आणि तिथली ज्या ठिकाणी ते जाणार भस्म, त्या ठिकाणी तिथली ऊर्जा वाढायला मदत होते. त्यामुळे अग्निहोत्राचा उपयोग शेतीसाठी खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळालेला आहे. अग्निहोत्र आणि मानसिक अवस्था. अग्नीला 2 आहुती अर्पण करणं आणि जो मंत्र आहे, जो मंत्र आपण तिथे बघितला, इदम न मम, हा जो शेवट आहे त्या मंत्राचा, इदम न मम, माझं काहीच नाहीये, माझं काहीच नाहीये, ही जेव्हा भावना आपल्यामध्ये येते तेव्हा आपण एक समर्पित झालेला असतो एका गोष्टीसाठी. आणि त्यामुळेच आपली मानसिक अवस्था खूप चांगल्या लेवलवरती, खूप चांगल्या स्तरावरती काम करायला लागते. जर माझं काहीच नाहीये तर दुःख कशाचं? तर समर्पणाची भावना इथे आल्यामुळे आपलं फिजिकल किंवा इमोशनल जे काही आहेत गोष्टी, त्या खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे साध्य झालेल्या बघायला मिळतात. अग्निहोत्र जर आपण पूर्ण फॅमिलीला बसून घेऊन एकत्र केलं तर कौटुंबिक गोष्टी सुद्धा चांगल्या प्रकारे वाढायला मदत होऊ शकणार आहे. त्यामुळं अग्निहोत्र हे करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. अजून कुठे त्याचे आपण रिसर्च काय सांगतात त्याचे? व्यसनांमध्ये ज्या ज्या लोकांना आपण सांगितलं की तुम्ही अग्निहोत्र करा, त्या त्या लोकांमध्ये व्यसनाधीनता कमी झालेली बघायला मिळते. तिथे फक्त 2 मिनिटं बसून ध्यान करणं तुम तुम्हाला खूप वेगळ्या जगामध्ये नेऊन ठेवतं. आणि त्याचा उपयोग व्यसनातून बाहेर होण्यासाठी लोकांना झालेला आपल्याला बघायला मिळतोय. अजून कुठे? तर मुलांचे सगळे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतात. आजच्या जगामध्ये बघाल, आत्ताच्या घडीला बघाल, तर मोबाईल आणि स्क्रीनिंग टाइम जो आहे मुलांचा तो खूप हाय आहे. खूप वेळ ते मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपकडे बघत असतात आणि त्याच्यामुळे त्याचे वाईट परिणाम फक्त शरीरावरच नाही तर मानसिकरित्या पण खूप बघायला आता मिळतात मुलांवरती. तर त्या सगळ्यांवरती उपाय आपण ते थांबवू नाही शकणार आहे. त्याचं प्रमाण आपण कमी करू शकू. ती काळाची गरज आहे. मोबाईलमध्ये जो काही अभ्यास येतो, लॅपटॉपवरती जे काम करावं लागतं, ती काळाची गरज आहे. पण त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागणार, तर हे औषध खूप चांगलं आहे. तर जेव्हा केव्हा तुम्ही कुटुंबाला घेऊन अग्निहोत्र कराल तेव्हा मुलांना नक्की घेऊन बसा आणि त्यांच्या समवेत अग्निहोत्र करा. त्यांच्या वेलनेससाठी, त्यांच्या इमोशन्ससाठी, त्यांच्या फिजिकल ग्रोथसाठी, मेंटल ग्रोथसाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग आपल्याला बघायला मिळतो.
आणि अतिशय साधी सिंपल गोष्ट आहे ना ती, मुलंही करू शकतात. तुम्ही शेजारी बसा आणि मुलांकडनं करून घ्या. त्यामुळे सगळ्या स्तरावरती आपल्याला ह्याचा उपयोग बघायला मिळतो. जसं मी आत्ता बोलले, भोपाळ वायू दुर्घटनेचं उदाहरण दिलं ते ह्याचंच आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे जे काही उत्सर्जित किरणं असतात, ज्याचा आपल्या शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो, त्याचा परिणाम इथे बघायला मिळत नाही जेव्हा तुम्ही अग्निहोत्र करता. सायन्स सांगते, प्रूव्ह केलेलं आहे, प्रयोगशाळेमध्ये हे सगळे रिसर्च झालेले आहेत. अग्निहोत्र करताना, करायच्या अगोदर त्याचं राख वापरून, त्याचं भस्म वापरून हे सगळे रिसर्च तिथे केलेले आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझमवरती. हा तर आम्हीच केला होता, मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवायला होते तेव्हा. आपल्या शरीराला त्रास देणारे किंवा आजार निर्माण करणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, सूक्ष्मजीव असतात, ते जवळजवळ 80 ते 96% कमी झालेले बघायला मिळतात त्या वातावरणामध्ये जिथे अग्निहोत्र केलं जातं. अग्निहोत्रातली जी राख आहे, जे भस्म आहे, ती प्युअर फॉर्ममध्ये आणून पाणी शुद्ध करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर आता सध्या केला जातो. त्याच्यावर अजून रिसर्च चालू आहे. त्याच्यामुळे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. आपल्या वेदाने तर केव्हा सांगितलेलं होतं. पण आत्ताच्या लोकांना सायंटिफिक रिझन्स लागतात, प्रूफ लागते. पूर्वीच्या घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये यज्ञ हवन व्हायचं. आता मात्र ते होत नाही. पण आता आपण हा छोटासा यज्ञ रोज सकाळ संध्याकाळी करू शकतो. कारण कारण त्याचे एवढे फायदे आपण आता पाहिलेत. एकदा सवय लागली ना, की त्याचा आपल्याला तो त्रास नाही होणार आहे. सकाळ संध्याकाळ सुरुवात तरी करा, कुठली तरी एक दिवसाची एक तरी वेळ पाळा. सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी तरी करत जा रोज. पण हे केलं गेलं पाहिजे. त्याचे रिझल्ट कालांतराने आपल्याला दिसतील की कसे त्याचे फायदे आपल्याला होतात ते. जसे मी म्हणेल की अग्निहोत्र कामधेनूसारखं काम करतात आणि त्याला पर्याय नाहीये. अग्नीला पर्याय आहे का दुसरा? अग्नीला पर्याय नाहीये. अग्नीला पर्याय नाही आणि अग्नीसारखी प्युअर दुसरी शुद्ध दुसरी गोष्टही नाहीये. एकमेव प्युअर शुद्ध गोष्ट आता फक्त आणि फक्त आपल्या अग्नीत सापडतो. त्यामुळे त्याचा वापर आपल्या चांगल्यासाठी आपल्याला करून घेता येऊ शकतो खूप चांगल्या प्रकारे. तर अशा प्रकारे हे जे अग्निहोत्र आहे, अतिशय साधी सिंपल प्रोसिजर, साधा सोप्पा सुलभ विधी आहे. कोणीही करू शकतो. हे शिवपुरीचं पूर्ण किट त्यांचं मिळून जातं. काय कसं करायचं काय आहे ते. हे त्यांचं ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्या वेळा, स्थानिक वेळा तिथे मिळाल्या जातात. कसं काय करायचं काय ते. तिकडचा ॲड्रेस आहे शिवपुरी, म्हणजे आपल्या अक्कलकोटच्या इथे 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे ते गाव. जिथे हे सगळं तिथे जिथून हे सगळं केलेलं आहे किंवा ह्याचा तिथे त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं अख्ख्या जगामध्ये पोहोचवायचं काम करतात आहे. तर अशा प्रकारे अग्निहोत्र खूप सुंदर, खूप छान, मुलांना आवडणारी असा हा विधी आहे. मानसिक समाधान देणारा विधी आहे. प्रत्येकाने करावा अशी माझी इच्छा आहे. सुरुवात तरी करा. माझ्या प्रत्येक क्लायंटला मी सांगत असते नेहमी, वास्तूमधले जे कोणी आहेत, की करा, ज्यांना जमेल त्यांनी करा. ह्याचे रिझल्ट सगळीकडे, तुम्ही जर डॉक्टर असाल तर तुमच्या हॉस्पिटल्समध्ये, फॅक्टरीमध्ये, सगळ्या तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा अग्निहोत्राचे रिझल्ट खूप चांगले बघायला मिळतात. आपल्याला ना 2 संधी दिल्यात आपल्यातलं देवत्व अनुभवायची. दिवसातनं 2 वेळा ती गोष्ट आपण अनुभवू शकतो. दिवसातनं 2 वेळा ती संधी आपल्याला मिळते. आपल्यातलं देवत्व कसं आहे हे अनुभव करायचे. तर मला असं वाटतं त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. तो अनुभव आपण घेतला पाहिजे. आणि तो ह्या विधीच्या माध्यमातून खूप सुंदर प्रकारे आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता जर काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न उत्तर घेऊयात आणि आजच्या सेशनचा समाप्ती करूयात. काही प्रश्न आहेत? कोणालाही अग्निहोत्राबद्दल अजून काही जास्त माहिती, ह्याच्या अग्निहोत्राचे हे 2 मंत्र म्हटल्यानंतर
जे काही 2 ते 5 मिनिटं आपण मेडिटेशन करतो, नंतरही महाराजांनी काही साधना सांगितलेल्या आहेत त्या आपण करू शकतो. पण हे महत्वाचं आहे, जे मी आत्ता सांगितले ते तेवढं तरी केलं गेलं पाहिजे. कोणाला काही प्रश्न आहेत किंवा समजलं नाही, करायची इच्छा आहे, तर मला कधीही तुम्ही मेसेज टाकू शकता, की जेणेकरून आपल्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देऊ शकते. करू शकता. काहीच प्रॉब्लेम, मी म्हटलं सुरुवातीला, हा धार्मिक विधीमध्ये घालू नका हे. मानस पूजा करा तुम्हाला असं वाटत असेल तर. मानस पूजा पण करू शकता ना तुम्ही, जसं मी सांगितलं तसं. आपण हा अगदी आपल्या हयातीपर्यंत कधीही करू शकणारा विधी आहे. आणि हा निसर्गाच्या चक्राशी संबंधित आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागचं लॉजिक, मागचं सायन्स जर समजून घेतलं ना, तर खूपशा प्रश्नांची उत्तरं मिळतात आपल्याला. सकाळ आणि संध्याकाळ हे जे चक्र चालतं ते चक्राशी संबंधित आहे ते. त्यामुळे हा सतत चालणारा यज्ञ आहे हा. आणि त्याच्यामुळे त्याचं अगदी अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गाबरोबर चालतोय म्हणून त्या यज्ञाला खूप महत्व दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते आपल्या जीवनचक्राशी संबंधित आहे. कारण आपल्या बॉडीतलं सायकल, बॉडी सायकल सुद्धा एक बायो रिदम असतो आपल्या बॉडीला सुद्धा, त्यानुसार ते सगळं चालतं. त्यामुळे अग्निहोत्र, आपण, निसर्ग, एक छान कनेक्शन, एक छान नातं तयार होऊ शकतं इथे. आणि ज्याचे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. आता गेली 3 दिवस मी सामूहिक अग्निहोत्रामध्ये सामील झाले होते SP कॉलेजच्या ग्राउंडवरती. आणि अगदी शब्दात वर्णन नाही करता येणार असे अनुभव मी तिथे घेतलेत. जेव्हा 400 अग्निहोत्राचे कुंड पेटले जातात आणि त्याच्यामध्ये तेवढ्या आहुती जातात आणि नंतरची ती 5 मिनिटाची शांतता कुठेच नाही मिळणार आपल्याला. त्यामुळे सामूहिक अग्निहोत्र नेहमी सामील व्हा. खूप सुंदर अनुभव आपल्याला तिथे बघायला मिळतात, घ्यायला मिळतात, अनुभवायला मिळतात. अग्निहोत्र करणारी खूप लोक आहेत, आपल्याला माहित नाहीयेत किती अग्निहोत्र करतात म्हणून. तुमच्या आजूबाजूला सुद्धा जर तुम्ही कोणी विचारलं तर अगदी सांगतील की आम्ही अग्निहोत्र करतो. त्यांच्याकडे ही सगळी माहिती मिळते. अग्निहोत्र शिकवणारे टीचर्स सुद्धा, शिक्षक सुद्धा आहेत, की हे सगळं तुम्हाला, तो छोटासा यज्ञामध्ये गोवऱ्या कशा लावायच्या, अग्नी कसा प्रज्वलित करायचा, मंत्र कसा म्हणायचा, हे सगळं शिकवलं जातं व्यवस्थित. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आपल्याला अग्निहोत्र करणारी माणसं मिळतात. आणि जी हे कार्य पुढे नेण्यासाठी अगदी तत्पर आहेत. त्यांच्याकडे सगळं साहित्य मिळतं, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या मिळतात, सगळं मिळतं. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या तर आजकाल तुम्हाला Amazonवर पण मिळतात. ही कारण आहेत त्याची. अग्निहोत्रातलं भस्म पण तुम्हाला Amazonवर विकत मिळतं. जी गोष्ट पूर्वी मुबलक असायची ती आज विकत घ्यावी लागते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कोणी करणार असेल तर त्यांच्याकडे तुम्हाला सगळी माहिती मिळू शकणार आहे. जर तुमच्या आजूबाजूला कोणी करणार नसेल तर एखादा मेसेज मला टाका, जेव्हा वेळ होईल तेव्हा त्याच्यावर आपल्याला बोलता येईल आणि त्याची माहिती घेता येईल, जेणेकरून तुम्हाला हे सगळं चालू करता येईल. डोक्यात विचार तरी आणा की करायचंय, म्हणजे सुरू होईल ते. अगदी मोजून 4 ते 5 मिनिटं लागतात, बाकी काहीच नाही लागत ह्याला. कोणाला काही प्रश्न आहेत? मॅडम यायचं ना किंवा तिकडे वरती. हा बोला. हा बोला. अ, हा मी या म्हणजे आता जे तुम्ही दाखवलं ना स्क्रीनवर, मग ते जे मंत्र वगैरे आहेत, मग ते परत तुमच्या थ्रू मिळतील का आम्हाला बघायला, म्हणजे ते तुम्ही जर तुम्ही दाखवताना? करणार असाल तर त्याचं एक बुकलेट छोटंसं मिळतं, एक पॅम्पलेट सारखं.
ओके त्याच्यामध्ये लागणाऱ्या साहित्याची यादी असते, मंत्र असं सगळं असतं. तर ओके ते ओके तुम्हाला मिळू ओके शकणारे जर करणार असाल तर. नेटवर ओके. सगळीकडे अवेलेबल आहे, गुगलवर सगळीकडे मिळेल तुम्हाला. तर बर बर बर. साधनेमध्ये हा एक प्रकार आहे की ही अग्नी उपासना केली गेली पाहिजे. ओके ओके मॅडम. जे ज्या घरांमध्ये खूप मेजर प्रॉब्लेम आपल्याला आहे त्या घरांमध्ये अग्नि उपासना करायला सांगा. साधना करायला सांगा, जी साधना आपण दर शुक्रवारी घेतो. श्रीचक्राची साधना करायला आपण सांगतो, ती करायला सांगा. अग्नि उपासना आणि साधना ह्याचं कॉम्बिनेशन खूप बेस्ट रिझल्ट देतं. कोणाला काही सांगायचंय, कोणाला काही बोलायचंय, कोणी करतं अग्निहोत्र ह्या ग्रुपमध्ये आहे कोणी? किंवा कधी केलं, कधी सामूहिक अग्निहोत्रात सामील झाला होता असं कोणी आहे? ग्रेट. तर ह्यानंतर सामील व्हा. पुण्याच्या लोकांसाठी तर खूप छान संधी होती. 4 दिवस इथे खूप छान अग्निहोत्र झाले. पण आपण आपल्या घरी चालू करू शकतो. तुमच्या एरियामध्ये चालू करा. तुमच्या शेजारी पाजारी कुठे असेल तिथे चालू करा. सोसायटीमध्ये चालू करा. क्लबमध्ये चालू करा. ठीक आहे. एक प्रश्न आहेत कोणाला? नाही. मॅडम थँक्यू. खूप छान माहिती दिली तुम्ही. खरंच. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे. चला, मला वाटतं सगळ्यांना समजलंय. आजचं सत्र आपण इथेच थांबूयात. करा म्हणजे मग माझा सगळा हे सगळा अट्टाहास आहे ना तो सफल होईल जरा. इतकं सगळं मी सांगतेय तर केलं गेलं पाहिजे. केलं गेलं पाहिजे. कारण इतक्या वर्षानंतर जर त्या महाराजांनी ते परत चालू केलं आणि अगदी देशात परदेशात हे पोहोचलेलं आहे, तर जिथे उगम आहे तिथेच आपण मागे आहोत असं राहायला नको. भारतात नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही जर कधी गेलात अक्कलकोटला तर नक्की शिवपुरीला जा. अतिशय सुंदर असं स्थान आहे ते. खूप छान तिथे सगळी अरेंजमेंट सगळं त्यांनी ते वसवलेलं आहे शिवपुरी व्यवस्थित. तर तिथल्या जागेचाही तुम्हाला अनुभव घेता येईल आणि अग्निहोत्राची अजूनही माहिती तुम्हाला तिथे मिळेल. ठीक आहे. चलो, आजचं सत्र इथेच थांबूयात शांती मंत्र म्हणून. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव.